जय शिवराय. मित्रांनो, आज आपण श्रीमान किल्ले रायगडावर आहोत. खऱ्या अर्थाने सर्वात अगोदर जेव्हा आपण नाणे दरवाजातून वर येतो तेव्हा सर्वात अगोदर आपण माता सिरकाईचं दर्शन घेतो. परंतु आज आपल्यासोबत इतिहास अभ्यासक आणि आमचे मार्गदर्शक रवींद्र पाटील या ठिकाणी सोबत आहेत आपल्या. खऱ्या अर्थाने साहेब, आज ह्या किल्ल्यावर आल्यानंतर जे आमचा युवक वर्ग येतो त्यांना ह्या सिरकाई देवीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. म्हणजे एक अनुमान काढतात की बाबा महाराजांनी इथं स्थापन केली असेल वगैरे काहीतरी अनुमान काढतात आणि पाहत पाहत पुढे जातात. बऱ्याच जणांना माहीत नसतं. पण काही जाणकारांनी, इतिहास अभ्यासकांना आणि काही गाईड्स लोकांना ह्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती आहे. तर कृपया पाटील साहेब, आम्हाला तुम्ही काय करा की ह्या सिरकाई देवीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या. खरं तर दिवटे साहेब, शिरकाई देवीचं मंदिर हे शिवकाळाच्या अगोदरचं आहे. शिरकाई ही खरं तर शिरक्यांची कुलदेवता आहे. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की शिरक्यांची कुलदेवता रायगडावरती काय करते आहे. तर रायगडाचं याच्या अगोदरचं नाव होतं रायरी. त्या रायरीचा जो खरा मालक आहे तो शिर्की आहे. 14व्या शतकाच्या सुरुवातीला सातारा जिल्ह्यातला एक शिर्के रायगडावरती आला, रायरीवरती आला. त्याने आपल्या पाठीवरती आपली कुलदेवता बांधून आणली होती. त्या कुलदेवतेचं हे मंदिर आहे. ही शिर्क्यांची कुलदेवता इथे आज रायरीवरती राहून शिर्क्यांनी स्वतःचं राज्य उभं केलं. ते गुंड पायेगार झाले. परिसरामध्ये काही काळ शिर्क्यांचं वास्तव्य होतं. त्याच्यानंतर निजामशाहीने उचल खाल्ली आणि हा रायगडचा किल्ला पहिल्यांदा निजामशाहीच्या ताब्यात गेला. सगळ्यात अगोदर निजामशाहीच्या ताब्यात गेल्यानंतर औरंगजेबानं आणि शहाजहाननं दक्षिणेतल्या निजामशाहीला संपवलं आणि निजामशाहीच्या ताब्यातला असलेला प्रदेश आदिलशहाने आणि औरंगजेबाने वाटून घेतला. त्या काळामध्ये हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. अरे बाबा. आदिलशहा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अफजल खान हा जावळीचा सुभेदार होता. त्यावेळेस त्याच्या ताब्यामध्ये हा रायरीचा किल्ला होता. जसा प्रतापगड, जसा प्रतापगड म्हणजे प्रतापगड हा भोरप्याचा डोंगर आणि हा रायरीचा डोंगर. हे जुळे भाऊ आहेत, रायरी आणि गुहिरी, आणि एकाच तोलामोलाच्या. अगदी तुम्ही याच्या समोर पाहिलं तर याच उंचीचा तुम्हाला समोर गुहिरी डोंगर दिसतो. त्याला तुम्ही पोटल्याचा डोंगर असं म्हणतात. शिरकाई देवीचा आपण विचार करूया. या शिरकाई देवी ही शिर्क्यांची कुलदेवता रायगडावरती आली. त्या शिर्क्यांमुळे कालांतराने आदिलशाहीच्या ताब्यामधून हा किल्ला शिवकाळात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण किल्ल्यावरती 300 इमारती बांधल्या. आता आपल्याला काही इमारतींचे फक्त अस्तित्व दिसतात. या 300 इमारतींमध्ये या इमारतीचा राजांनी जीर्णोद्धार केला. सर्वात अगोदर नवनिर्माण केलं नाही, तो जीर्णोद्धार केला. आणि याच मंदिराच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गडावरती असायचे त्यावेळेस त्यांचं नित्य नियमानं दर्शन व्हायचं. ही कुलदेवता नाही आहे शिवरायांची, पण ही या गडाची गडदेवता आहे. आणि पहिला दिवा लावला जायचा. आजही इथेच लावला जातो. याच मंदिरामध्ये, याच मंदिराच्या आवारामध्ये मेळे सजायचे, गोंधळ घातला जायचा. खरं तर पुतळाबाई साहेब आणि शिवाजी महाराजांचं याच मंदिरामध्ये अनेक वेळेस दर्शनाला ते सोबत आलेले आहेत. आणि या मंदिराच्या इथेच व्हायचा. आणि या मंदिराच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर आपल्याला काही छोट्या छोट्या दगडांवरती मूर्त्या दिसतात. त्या झोलाई, सोमजाई, त्या वेगवेगळ्या त्याच्या बहिणी असतात. नाही, रायगडवाडीचं जे काही कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे, ते झोलाई सोमजाई आहे. हा, काही काळापूर्वी याच मंदिराच्या परिसरामध्ये पुतळाबाई साहेबांचा सतीशिळा होता. ही गोष्ट आहे 1996ची. पण 1996 नंतर जे काही लोक विस्थापित झाली, जे काही सगळंच तंत्र बदललं, त्यानंतर हा सतीशिळा गेला छत्रपती संभाजीनगरला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये. आणि 2020-22ला हा सतीशिळा मुंबईला गेला. आता हा मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र म्हणून चालतं. त्या अध्यासन केंद्रामध्ये आहे. शिरकाईचं मूळ महत्व की शिरकाईची मूळ मूर्ती ही महिषासूर मर्दिनीच्या अवतारातली आहे. आणि आता जो काय आपण पाहतो तो सगळा साज आहे. पण एका अर्थाने हीच मूर्ती पाहून कवी भूषणाला एक छान कवन सुचलं होतं. ऐकायला आवडेल थोडंसं काय एखादं कवी कडवं नाही सांगता येणार, त्याचा तात्पर्य सांगतो. कवी भूषण याच मंदिरामध्ये उभं राहून संपूर्ण देवीचं जे वर्णन करतो
ते वर्णन खूपच ऐकण्यासारखं आहे, ते आपण नक्की एकदा ऐकलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी ज्येष्ठ अभ्यासक आणि इतिहास साहित्यिक पाटील रवींद्र पाटील यांनी आपल्याला ह्या मंदिराबद्दल एक ऐतिहासिक माहिती दिली, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मित्रांनो, खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच पाटील साहेबांविषयी तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला त्याचा अभिप्राय कळवा. या ठिकाणी थांबूया. जय शिवराय.